बोल रोहन. हाँ अरे समीर, आईची तब्येत कशी आहे आता? बरी आहे ती आता. कदाचित उद्या डिस्चार्ज मिळेल. ओके. बरं मग तू उद्या डिस्चार्जचं काय होतं ते पाहून मी लगेच निघतो. मामा आहे इथे. बाकी समीर, अरे तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. काय रे? येतोच ना, बोलू नंतर. ओके रोहन, मलाही तुला एक महत्वाचा निर्णय सांगायचा आहे. पण मुंबईत आपण भेटूयात आणि मग बोलूया. अरे समीर सांग ना फोनवरच, काही प्रॉब्लेम नाहीये. अरे अजून आशूला पण नाही सांगितलंय. ते इथे असते तर फार बरं झालं असतं रे. खूप मिस करतोय मी तिला. आशू, हॅलो समीर, आर यू देअर? रोहन, मी तुला नंतर फोन करतो. ओके ओके, बाय. आशू, तू इथे कशी? मिस करत होतास ना मला, म्हणून आले. आई कशी आहे? ती बरी आहे आता. आशू, तू अचानक. तुला माहिती आहे ना, तुझ्या आवाजावरून तुझ्या मनात काय चाललंय हे कळतं मला. हो, मी समोर असलो की माझे डोळे आणि फोनवर असलो की माझे श्वास बोलतात. त्याच तुझ्या श्वासांनी सांगितलं की तू खूप टेन्शन मध्ये आहेस. आणि आता डोळेही तेच सांगतायत. आई खरंच बरे आहेत ना? हो. तू असा उदास का? चल ना आशू, आईला भेटूया आपण. तुला पाहून बरं वाटेल तिला. चल. आधी काय झालंय मला सांग. अगं काय नाही, तू चल ना. अगं किती काय चाललंय बालिशपणा? नळी कोशिंबीर खेळायची. कसली? सॉलिड आहे की नाही? मस्त काय एकदम तुकडा आहे. आणि आधीची 2ला विकली आणि ही आज घेतली 1.5 लाखात. कन्फ्युज होऊ नका रे. काय झालं, त्याचा मालक आहे ना, तो दुबईला चालला होता. त्याला अर्जन्सी होती. म्हणाला जागच्या जागी कॅश देणार का? मग काय, तिकडनं 2 घेतले, इकडे 1.5 दिले, 50,000 खिशात. याला म्हणतात व्यवहार. আহিला किती तू ग्रेट आहे ना, म्हणून सांगत असते तू माझ्या सानिध्यात राहत जा. तू पण थोडाफार ग्रेट होशील. चल तुला मस्तपैकी फिरवून आणते. अगदी वेळेवर आलीस पोरी. किती दिवस पाहिलंसं झालं होतं. जेव्हा असं वाटेल तेव्हा फोन करून बोलावून घ्यायचं सरळ. असं आजारी नाही पडायचं. मी आलो तरी तिला तूच हवे होतेस. म्हणूनच आले ना मी, न कळवता. हो, माझ्यासाठी आलीस तू? मग काय आशू, तिकडे काटा टोचला की इकडे कळ उठते हे माहिती नाही होय मला. काय रे, आज कसला काटा टोचलाय? काहीतरीच. काय काहीतरीच नाही. आई मी आल्यापासून विचारते काय झालंय बाबा, काय झालंय? सांगतच नाही. सुमड्यासारखा तोंड पाडून बसलाय. बोलण्याची पद्धत बघितलीस कायची? हे बघ, तिच्या सगळ्या पद्धती मला माहिती आहेत. पण तू तिला काही सांगितलेलं दिसत नाहीयेस. काय रे समीर, काय झालंय? सांग ना, कशाला माझा जीव काढतोय उगाच? आई तू कशाला काहीतरी विषय काढतेस? मी सांगेन ना तिला मुंबईला गेल्यावर. नाही, माझ्या समोर काय व्हायचा तो सोक्षमोक्ष होऊ देत. समीर काय झालंय सांग ना. नाही काय नाही. मी US ला नाही जाणार आहे. काय ऐकलंस ना? आता तूच काढ समजूत त्याची.
समीर हा काय वेडेपणा आहे? नाही, वेडेपणा वगैरे काही नाहीये, समजूतदारपणा आहे. पण का? एकदा सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. अरे पण कारण तर सांग. हवं तर आपण शांतपणे बोलू या विषयावर. काही बोलायचं नाहीये. चर्चा नको आणि वादही नको. नो नथिंग. माझा निर्णय पक्का झालाय. मी अमेरिकेला जात नाहीये. सॉरी 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 एक्स्ट्रीमली सॉरी. अगं मी सकाळच्या व्हिजिटवर होते. ॲक्च्युली मी तुमच्या नेहमीच्याच केबिनमध्ये गेले होते. त्यांनी मला इथे आणून सोडलं. अगं हो, त्या केबिनचा AC बंद पडलाय म्हणून मीच सांगितलं होतं तुला इथे बसवायला. बाय द वे, तू उपाशीपोटी आलीस ना? पाणीही न पिता. गुड. एकटीच आलीस? हो. का? नाही, हरकत काहीच नाही. पण घरच्यांशी बोललीस का? यू मीन आई बाबांशी? हो. नाही, त्यांच्याशी बोलण्याची काही गरज नाहीये. आणि असं काहीतरी वाटलंच तर कल्पना देईन मी त्यांना पुढे कधीतरी. खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेस तू. खोट्या अर्थानेही स्वतंत्र असता येतं का? म्हणजे असतात अशी काही माणसं ज्यांना आपण स्वतंत्र आहोत असा भ्रम असतो, किंवा ते देखावा करत असतात स्वतंत्र असण्याचा. म्हणजे तुझे सगळे निर्णय तू स्वतः घेतेस? हो. आणि त्याच्या बऱ्या वाईट परिणामांची जबाबदारी घेत असते. हा, आता माझ्या या निर्णयाचा परिणाम माझ्या बॉयफ्रेंडवर होऊ शकतो म्हणून त्याच्याशी बोलली आहे. आणि त्यांनी परवानगी दिली? हो. ग्रेट. हा, आता त्याला कन्व्हिन्स करता करता धाप लागली मला. भांडणं रुसवे काही विचारू नका. आय कॅन इमॅजिन. आपली गर्लफ्रेंड एका परपुरुषाचं बीज स्वीकारणार आणि त्याचं मूल पोटात वाढवणार, ही कल्पनाच आपल्या इथल्या लोकांना भीतीदायक आणि गलिच्छ वाटते. आणि तुला? आज मी हे सगळं पैशांसाठी करते. पण खरं सांगू का, माझ्याकडे जर का खूप पैसे असते ना, तर मी अशा कित्येक जोडप्यांसाठी फुकटात सरोगेट मदर व्हायला तयार झाले असते. आपल्या रक्ताचं, आपलं बाळ. हे बघून किती आनंद होत असेल ना त्याला. सॉरी, मी जरा खूपच इमोशनल झाले ना. आमच्या माला का आवडलीस तू हे आता कळतंय मला. आजच्या पिढीला नावं ठेवतात सगळे, पण मला वाटतं आजच्या पिढीचे विचार खूप स्पष्ट असतात. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुमचे सगळे फंडे क्लिअर असतात. मला वाटतं म्हणूनच तुझा बॉयफ्रेंड कन्व्हिन्स झाला असेल. आणि त्याचं प्रेमही आहे माझ्यावर खूप. हा, पण आम्ही बांधून ठेवलेलं नाही आहे एकमेकांना. बांधून ठेवण्याला प्रेम म्हणतच नाहीत. मोकळं सोडल्यावरही एकमेकांची ओढ वाटते.
ते प्रेम. एनिवे, आज आला नाही तुझा बॉयफ्रेंड? नाव काय त्याचं? रोहन. तोही माझ्यासारखाच कॉल सेंटरमध्ये नोकरी करतो ना, नाईट शिफ्ट करून आलाय, म्हणून म्हटलं झोपू दे त्याला. मैम, डॉक्टर रेड्डी का फोन आया था, हम उनकी लैब में टेस्ट के लिए जा सकते हैं. ओके, चल. अगं मीता, तू कधी आलीस? झाला अर्धा तास झाला. हाय मिसेस प्रधान. झाल्या ना सगळ्या टेस्ट? झाल्या. बस ना किटी. नाही नको, निघते मी. जाताना काहीतरी पार्सल घेईन म्हणते, सॉलिड भूक लागली आहे. हो, उपाशी पोटी आलीस ना. मागवू का काहीतरी सँडविच वगैरे? हे बाहेरचं काहीतरी अस्वच्छ आणि अनहेल्दी देऊ नकोस तिला. नेहमी हॉटेलचंच खातेस का? नाही, घरी बनवते ना. निघू मी? आपण जाऊन कुठेतरी खाऊया ना. मी घरी सोडेन तुला, दॅट्स ओके. नाही नको, गाडी आणली आहे ना मी, आणि पुन्हा रात्री जेवण नाईट शिफ्टला पण जायचं आहे. येऊ मी? आता कधी? उद्या रिपोर्ट्स येतील तुझे. आपल्याला हवे तसे रिपोर्ट्स आले तर उद्या संध्याकाळी भेटू. चालेल. मी काय म्हणते, त्याच वेळी पुढचं ठरवू ना. आत्ता एकत्र गेलो असतो तर त्याबद्दलही बोलता आलं असतं. मीता, आधी रिपोर्ट्स तर येऊ देत, त्याशिवाय बोलण्यात काय अर्थ आहे? हो, आणि या बाबतीत बोलताना आपण सगळेच एकत्र असलेलं जास्त बरं. हो, तेही खरंच. बाय मिसेस प्रधान. बाय. भेटू. मीता, तू नको काळजी करू, सगळं नीट होईल. छे, तू असल्यावर काळजी कसली. चल मी निघते आता. इतक्यात? अगं आपण अजून काही बोललोही नाही. रिपोर्ट आल्यावर बोलू ना आता. अगं ऐक ना, कॉफी तरी घेऊया एकत्र. नको नको, अगं निघते मी, नंतर फोन करीन तुला. चल बाय. मीता, अगं थांब. मॅडम, कोण पाहिजे तुम्हाला? या गाडीतनं आत्ता ज्या मॅडम गेल्या. कोण? केतकी पाठारे. याच बिल्डिंग मध्ये राहतात ना त्या? केतकी नाही, ती किट्टी मॅडम याच बिल्डिंग मध्ये राहतात. हो हो. कशी आहे मुलगी? बघितलं ना आता तुम्ही. नाही, तसं नाही म्हणायचंय मला. म्हणजे वागा बोलायला कशी आहे? एकटी राहते? आई बाबा येत असतील ना अधूनमधून? एक्सक्यूज मी मिसेस प्रधान. माझ्याबद्दल मला विचारा ना. त्याला काय विचारताय? नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही माझा पाठलाग करताय हे मला माहिती आहे. हॉटेलमध्ये मी पार्सल घेतलं ना, तेव्हाच मला कळलं होतं. नाही, खरं तर माझं या बाजूला काम होतं म्हणून आले होते. इफ यू डोंट माइंड, आपण हे सगळं माझ्या घरी येऊन बोलूयात का? म्हणजे मी
कुठे राहते, कशी राहते हे सगळंच तुम्हाला कळेल. वाय नॉट. प्लीज मिसेस प्रधान या ना. घ्या. तुला कदाचित माझा राग आला असेल. नाही, मला माझा अपमान झाला असं वाटलं. नाही नाही, तुझा अपमान करण्याचा खरंच माझा हेतू नव्हता. मिसेस प्रधान, खरंच हे सगळं काही करण्याची गरज नव्हती. मुलाखतीच्या वेळी तुम्ही मला अत्यंत खाजगी प्रश्न विचारले, पण तो तुमचा हक्क होता म्हणून मी त्या सगळ्याची उत्तरं दिली. प्लीज बिलीव्ह मी. मी फक्त उत्सुकतेपोटी इथे. उत्सुकतेपोटी पाठलाग केला. व्हेरी बॅड. मला सांगितलं असतं की मला तुझं घर बघायचंय तर मीच घेऊन आले असते तुम्हाला. खरंच माझं थोडं माझा थोडा आतताईपणा झाला. थोडा? बरं, तुम्हाला कळलं की मी इथे राहते तर मी कशी वागते, कशी आहे हे तुम्ही वॉचमॅनला विचारलं. वॉचमॅनला? अहो, त्याची अक्कल ती केवढी, लायकी काय, तो माझ्या वागणुकीतून काय अर्थ काढतो तो चुकीचाही असू शकतो ना. एवढा सुद्धा विचार केला नाही तुम्ही. आय एम सॉरी. एनिवेज, तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? नाही नको, निघते मी आता. पुन्हा असं नाही होणार. पण आज जे काही झालंय ते आपल्यातच राहू दे. ओके, आज जे काही घडलंय ते आपल्यातच राहू दे. निघते मी. ओके, बाय. ओके. Oh shit. My boyfriend? But you don't worry. मी त्याला स्पष्ट सांगितलंय, हे जे सगळं काही आहे ना ते अजिबात चालणार नाहीये. ऍटलिस्ट दिवस गेल्यानंतर डिलिव्हरी पर्यंत तरी. आय स्वेअर. आय डोंट हॅव टू वरी. मेडिकल रिपोर्ट्समध्ये सगळं काय ते स्पष्ट होईलच. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स.